कोण बोलताय का? कोणाला बोलण्याची इच्छा आहे? ज्यांना आपलं मनोगत व्यक्त आपल्या सर्वांनाच या ठिकाणी मी आरबीचा आहे सिद्धार्थताई गोभिंगारे त्यांनी केलेल्या कामाचा हा सगळा इतिवृत्तांत आपल्या सर्वांच्या समोर सांगितलेला आहे आणि गेल्या 4 वर्षापासून आपण सर्वजण सुद्धा या ठिकाणी त्यांच्या कामाच्या आढावा बैठकीसाठी आपण खाली फक्त फोन केलेला आहे. त्या फोनवर आपण सर्वजण एकत्र झालो. तर आपण फॉर्म भरल्याच्या नंतर आपण आणखी किती जण जमा होऊ शकतो याची या ठिकाणी या ठिकाणी आग्रहाचं असं एक माझं म्हणणं आहे की आपण जिल्हा परिषदसाठी फॉर्म भरावाच आणि आम्ही सदैव आपल्या सहकार्यात आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आम्ही संतोष भाऊ जिल्हा परिषदेची निवडणूक मागच्या अनेक दिवसापासून प्रलंबित होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुख्य 3 संस्थांच्या निवडणुका अनेक दिवसापासून प्रलंबित होत्या. ज्यातले 2 टप्पे पूर्ण झालेले आहेत. नगर परिषद, महानगर परिषद. आता जिल्हा परिषदचे उद्या 5 तारखेला त्याचं मतदान होणार आहे आणि निश्चित उद्यापासून 3 दिवस नामनिर्देशनासाठी शिल्लक आहे. अनेक मतदारसंघामध्ये परभणी जिल्ह्यातले 54 सर्कल आहे. त्या 54 सर्कल मध्ये अनेक उमेदवार आमचे निश्चित झालेले आहेत आणि आजही अनेक ठिकाणी आम्ही एक प्रबळ, चांगले, सक्षम, सुशिक्षित आणि जनतेसाठी काम करणारे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याची उद्या आम्ही सकाळी पूर्ण उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी आपल्यावर स्टार प्रचारक म्हणून जिम्मेदारी दिलेली आहे जिल्ह्याची. कशा पद्धतीने निश्चित स्वरूपामध्ये जिल्ह्यामध्ये एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी आमदार आहे, जिल्हाध्यक्ष आहे आणि मी तर खरं तर त्यांचा मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो की त्यांनी माझी स्टार प्रचारकपदी त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. परंतु आज त्या ठिकाणी त्यांचे धन्यवाद देत असताना जी काही जिम्मेदारी त्यांनी माझ्या खांद्यावर दिलेली आहे ती चांगल्या पद्धतीने निभावून पक्षाला न्याय देण्याचं काम माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी करेल. परभणी महानगरपालिकेमध्ये कुठेतरी राष्ट्रवादी कमी पडली असं वाटतं, काय वाटतं आपल्याला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 65 पैकी जवळपास स्वतंत्र सत्तावान आणि युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्यासोबत 63 उमेदवार आम्ही या निवडणुकीमध्ये दिले होते. परंतु परभणी शहरातील जनतेचा कौल काही वेगळाच आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. काही आमचे उमेदवार एक अल्पमतानं, काही 50 मतानं, 100 मतानं, 22 मतानं असा आमच्या काही उमेदवारांचा पराभव झालेला आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये आम्ही सर्वांनी मिळून, मी असेल, प्रताप देशमुख जी असतील, विजय जामकर जे असतील, अक्षय देशमुख जे असतील, आमच्या सर्वांच्या वतीने एक चांगल्या पद्धतीचा प्रयत्न झालेला आहे. त्यामध्ये आमचे 11 उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून आलेले. निश्चित त्यांच्या माध्यमातून या शहराचा विकास करण्यासाठी आम्ही कधीही कमी पडणार नाही. बेळगाव सर्कल मधून संतोष देशमुख एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत आणि त्यांचं आज बऱ्याच जणांनी नाव घेतलेलं आहे. काय वाटतं त्यांच्या संदर्भात? निश्चित त्यांची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की या बेळगाव सर्कल मधून संतोषराव देशमुख यांना उमेदवारी दिली पाहिजे आणि निश्चित मी सुद्धा त्याच मताशी आहे आणि दुसरं कोणी तिथं इंटरेस्टेड नाहीये, दुसरी कोणी उमेदवारी मागणी केलेली नाहीये. त्यामुळे त्यांच्या उमेदवाराची निश्चित आम्ही उद्या सकाळी घोषणा करणार.